कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अप्पे, तू काय करतेस इथं? आणि हे अधिकारी? मी आत्ताच सांगितलं की तू नशील दिली, पण आमच्याकडे आहे परवानगी। तुला का परत याडाचा झटका आला काय? मिस्टर सुजय, या कलेक्टर मॅडम आहे, त्यांच्याशी नीट बोलायचं। त्यांना आधी माझ्याशी नीट बोलायला सांगा। सुजय थांब। अप्पे, अगं सुजयने रितसर परवानगी काढली आहे। त्यांनी परवानगी काढली आहे, पण ती बेकायदेशीररित्या काढली आहे। माझ्याकडे फाईल आहे, काही पुरावे, आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली त्या अधिकाऱ्याला लवकरात लवकर सस्पेंडही करण्यात येईल। अप्पे, आता लय झालं बरं का? ए अप्पे, अगं सुखानी जगू दे की त्याला जरा। अप्पे, अगं त्याला परवानगी मिळाली म्हणूनच तर काम सुरू केलंय ना। हो, पण ती बेकायदेशीररित्या मिळवलेली परवानगी, हे कळतंय का तुम्हाला? अप्पे, आता तू हा प्रोजेक्ट थांबवू शकत नाही। मी हे करू नका हे आधीच सांगितलं होतं। ए, तू कोण मला सांगणार आहे? तुम्हाला काय करायचंय ते करा। मी या जिल्ह्याची कलेक्टर आहे, आणि मला माझ्या जिल्ह्यात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीररित्या कामं नाही चालणार। काय बोलली? कलेक्टर? कालपर्यंत गावभर हिंडत होती बाळाला शोधत। मिस्टर सुजय, मी तुम्हाला वॉर्निंग देतोय, कलेक्टर मॅडमशी चांगल्या भाषेतच बोलायचं। ए गप्प आहे तू, चांगल्या भाषेत बोल, नाही बोलायचं मला। काय करत ते करा, तुम्ही फक्त हा प्रोजेक्ट थांबवून दाखवा, मग दाखवतो तुम्हाला मी। हे काम आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे। अप्पे, आणि परत हे असलं होता कामा नये। 2 मिनिटं ऐक माझं, आपण बोलत मी बाजूला। ड्युटीवर। अगं जरा तरी तुला काय हाय का नाही? हा, ती बिचारी पोरगी एवढी तुला सांगायला येते तर जरा ऐक की तिचं। ओ कलेक्टर मॅडम, अख्ख्या जिल्ह्यात एवढं एकच बेकायदेशीर काम सुरू आहे का? बाकी दिसत नाही तुम्हाला? नाही नाही, हा प्रोजेक्ट थांबणार नाही, काय झालं तरी। तर मी हात जोडते तुझ्या समोर। हे बघ, मी याआधी तुझ्याकडे काही मागितलेलं नाहीये, परत कधीच काही मागणार नाही, पण हा प्रोजेक्ट नको थांबवू प्लीज। प्लीज समजून घे। अगं गुंठेवारीची समस्या लय मोठी आहे, ते समजून घे ना यावेळी। निदान माझा आणि आरूचा तरी विचार। पिवताई थांब। हे बघ, मी माझ्या कामात या सगळ्या गोष्टी नाही आणू शकत। आत्ता मला स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे। थांबवा हे। नाही ती काय मध्ये आली माझ्या, पहिला सोडणार नाही मी। सुजय, मी तिच्या समोर हात जोडून पण तिने माझं ऐकलेलं नाहीये। तू आता थांब। काय तोंडे? पियू, लय वाईट झालं ग, खरंच लय वाईट झालं। नाही बघ ना, त्या आप्पीनं किती ग तुमची बदनामी केली। तुमच्या दोघांचं बी मला लय वाईट वाटतंय बघ। मावशी, तुम्ही तेल ओतायला आलात का इथं? नाही 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 अगं, तेल बिल वतायला काय नाही आले मी। हे बघ पियू, पण अजून बी तू जर त्या आप्पीला तुझी मैत्रीण म्हणत असशील ना, तर मी समजील की कदमांच्या तिन्ही बी सुना येड्या झाल्या। मावशी, हे बघ बाळा, हे बघ, मला माहिती आहे तुला माझा राग येतो, पण नाण्याच्या 2 बाजू असतात का नाही सांग? हा, आता तिची एक बाजू कायद्याने जरी खरी असली तरी तुझी बी बाजू बरोबर आहे ना, पण तिने तो नाही विचार केला, ती फक्त स्वतःचा विचार करत असती बघ। हा, हे तर मला पण वाटतंय। दाखवताना ती दाखवती किती मैत्रीण आहे तुझी म्हणून, पण खरं ना तिला बघवत नाही पिऊ तुझं, आणि आव तर लय मोठा आणती मग ती। बरोबर आहे। कसलं काय?
सदा न कदा आप्पी बरोबर आहे, आप्पी बरोबर आहे हेच गुणगान गायलं जातंय. तिचं कसं आहे माहिती का मावशी, ती दाखवती वेगळं. तुला सांगते पिऊ, तो आरजा जेलातून बाहेर आला तेव्हा का ग ती गप बसली? हा अगं त्याने तो केवढा भ्रष्टाचार केला होता, केवढी लाच घेतली होती, पण आठवडाभर बी जेलात राहिला नाही, लगेच सुटून आला. मग तेव्हा कशी गप बसली लगेच? ती ना तिची तत्व तिच्या सोयीनुसार वापरते. मग काय तर. तुला सांगते तिने काय केलंय माहितीये का, तिच्या तत्वांना आंघोळीची बादली केली. जेव्हा पाहिजे तेव्हा ती पालथी घालायची आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती सरळ करायची. मला ना मावशी आता हळूहळू सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात. बया 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 म्हणे, अगं लय मोठा मासा सापडलाय बघ गळाला. पण त्या मॅडमला म्हणत होतं ना फॉर्म भरू म्हणून. पिऊ बाळा, पिऊ अगं ऐक ना, पिऊ. बया पियू काय ग, काय झालं? वा 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 वा, जसं काय तुम्हाला माहितीच नाही ना काय झालं म्हणून विचारतात. ठीक आहे मी सांगते. सरकार, आई, आप्पीने आज साईटवर येऊन काम थांबवलंय परत. मी तिच्या समोर हात जोडले तरी सुद्धा तिने माझं ऐकलेलं नाहीये. कळलं? पण तू आमच्यावर का चिडतीयस? कारण सुजयची आजची जी अवस्था आहे ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे सरकार. पियू, काय चुकीचं बोलत नाही आई मी. या सगळ्याला फक्त सरकार जबाबदार आहे. सरकार, तुम्ही ना तुमच्या फायद्यासाठी सुजयचा वापर करून घेतला आणि आता तुमचं मन बदललं ना तेव्हा तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडून दिलं. त्या आप्पीला घरात तुम्ही मोठं केलं, तिची तत्व मोठी केली. अगं प्रियंका. सर प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका. सरकार तुम्ही ना एक नंबर जास्त बोलतेस तू. आई, हे तुम्ही बोलला असतात ना तर आज मला बोलायची वेळ आली नसती. हो, पोटचा मुलगा आहे ना तो तुमच्या, त्याला सगळ्यात जास्त जेव्हा तुमची गरज होती ना तेव्हा तुम्ही पण हात काढून घेतलात. अगं पण परिस्थिती. तिला बोलू दे. नाही पिऊ, उलट तू सुजाला समजावून सांगितलं पाहिजेस. अगं पण तो आहे कुठे? माहित नाही मला, माझ्यासोबत नाही आलाय. आणि असंही तुम्हाला काय पडलंय त्याचं? ह्या घराने ना सुजयचं पार वाटोळं केलंय. पार तुम्ही बाद केलात त्याला. या 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 मॅडम, तत्वनिष्ठ कलेक्टर मॅडम, या इथं उभं राहावा. तुमच्यासाठी आरती घेऊन येते मी. नको? मग सलाम करते मॅडमला. मॅडम आज खूप मोठं काम करून आल्यात ना. ज्या मॅडमनी दंगल थांबवली, ज्या मॅडमनी हिरकणी योजना सुरू करून लहान मुलांचं आयुष्य सुधरवलं, त्या मॅडमनी आज मैत्रिणीचा आणि मैत्रिणीच्या नवऱ्याचा 4 चौघात अपमान केलाय. तिला हात जोडायला लावले. मग त्या मॅडमचं छान स्वागत केलं पाहिजे ना. अगं तू केवढी चिडलीयस तू. वा 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 वा, आता कळलं वय का तुला? मावशी तुम्ही थांबा जरा. अप्पे, तुझ्यासाठी काय काय नाही केलं ग मी. चांगले पांग फेडलेस. हा पिवता, 1 मिनिट. तू आजही माझी तितकी जवळची नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.